गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. कृषीप्रधान संस्कृतीमध्ये पोळा या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेल्या जैन उद्योग समूह शेतकरी आणि शेती यांचे हित जोपासण्यासाठी नेहमीच सातत्याने कार्यरत करत आहेत. जैन इरिगेशनच्या जैन हिल्स येथे जैन परिवाराच्या वतीने बैलांचे पूजन, सालदार व शेतकऱ्यांचा सन्मान करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हिल्स परिसरात ऋषभराजाची निघालेली भव्य मिरवणूक आकर्षणाचा केंद्र होती. या जल्लोषपूर्ण वातावरणात विदेशी विद्यार्थ्यांसह भूमिपुत्रांनीही ठेका धरला. ऋषभराजाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शहरातील मान्यवर व शालेय विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पोळा फोडण्याचा मान जैन हिल्स येथील सालदार गडी हंसराज जाधव यांनी सलग तिसऱ्यांदा मिळून हॅट्रिक साधली. या प्रसंगी संघपती दलितचंद जैन, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर V.L. महेश्वरी, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन, राजेंद्र मयूर, डॉक्टर शेखर रायसोनी, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापक संचालक अतुल जैन, विष्णू भंगाडे, अनिश शहा, यशुफ मकारा, सचिन नारळे, अमर जैन यासह विद्यार्थी व पंचकृषीतील शेतकरी आणि नागरिकांची उपस्थिती होती. धर्मेंद्र राजपूत, जळगाव टाइम्स न्यूज. लहानपणापासून माझ्यावर आणि आमच्या सगळ्या कुटुंबावर प्रभाव होता. कारण जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेवटचं आपलं गाव अजिंठ्याच्या पायथ्याशी असलेलं वाकोद, तिथे आम्ही दरवर्षी शिकत असताना जाऊन हा पोळा फोडण्याचा कार्यक्रम बघायचो. म्हणून मोठ्या भाऊंनी ठरवलं की आपण शेती आणि शेतकरी या दोन प्रमुख घटकांसाठीच आपलं आयुष्य आपण वेचत असतो. म्हणून हा सण जैन हिलला साजरा व्हायला पाहिजे. म्हणून गेली 25 वर्ष झाली आपण हा सण जैन हिलला साजरा करतो. याच्यामध्ये जैन हिलला जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या अंतर्गत जवळजवळ 45 बैलजोड्या आज पण आहे. जी 2000 एकर शेती इथे आहे, त्या शेतीमध्ये अत्याधुनिक शेती करत असताना पारंपरिक शेतीसुद्धा इथनं होत राहायला पाहिजे म्हणून हे सगळे आहे. आणि त्याच्यासोबत सालदारही आहे. म्हणून हा उत्सव जैन हिलला थाटामाटात हा संपन्न झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्वजण सामील झाले पाहिजे. आणि आजची एक विशेषता आहे की आपण हा एक सांस्कृतिक कार्यक्रमही इथे या हिशोबाने ठेवत असतो की जेणेकरून एक वातावरण निर्मिती व्हायला पाहिजे. आणि ती वातावरण निर्मिती इथे वेगवेगळ्या पथकांनी केली. आणि त्यानंतर मग आपण बैल ना जे धावत येऊन पोळा फोडण्याचा सण इथे आपण आत्ताच साजरा केला आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये. आणि या माध्यमातून एक वेगळा संदेश शेती, शेतकरी आणि जनसामान्यामध्ये देण्याचा आमचा प्रयत्न असतो.